नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे शांतीनगर मधील ते भयंकर मायारान. कथेचे मूळ नाव आहे काळोखात. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. मित्रांनो, ही कथा जरा मोठी असल्याने ह्या कथेचे एकूण 5 व्हिडिओज आहेत. ह्या कथेचा हा भाग पहिला आहे. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. सायंकाळचे 7:30 वाजले होते. सखारामने आपल्या सायकलला जेवणाचा डबा अडकवला आणि बायकोला आवाज दिला, "ए हौसे, येतो ग मी, दरवाजा लावून घे नीट." तसे पदराला हात पुसत हौसा पटकन दाराजवळ आली. "व्हयजी," असे म्हणत तिने नवऱ्याला निरोप दिला आणि घराचा दरवाजा आतून लावून घेतला. सखारामने सायकलला टांग मारली आणि तो निघाला. सखाराम शिक्रापूर शहरातील त्याच्या वस्तीपासून 2 किलोमीटर दूर असणाऱ्या शांतीनगर भागातील इंडस्ट्रियल एरियामध्ये जाण्यासाठी निघाला होता. तिथे एका बंद मिलचा सिक्युरिटी गार्ड म्हणून तो कामाला होता. आज त्याची रात्रपाळी होती. 8 वाजायच्या आत त्याला तिथे पोहोचणं गरजेचं होतं. तसा जरा उशीरच झाला होता, त्यामुळे तो वेगाने पॅडल मारत सायकल दामटत होता. तो शिंदे तिकडं माझी वाट बघित असल. आधीच तो किरकिऱ्या बोडाचा. अजून उशीर केला तर कोकलत बसल. लवकर पोचाया पाहिजेल असा विचार करत सखाराम सायकल पळवत होता. 20 मिनिटात सखाराम शांतीनगरमध्ये पोचला. बाजूला असलेली वस्ती ओलांडून तो आता इंडस्ट्रियल एरियामध्ये पोचला होता. 2-3 मिनिटातच तो मिलवर पोचणार होता. दुरूनच सखारामला येरझाऱ्या घालत असलेला शिंदे दिसला. तो जरा चिडला होता हे सखारामनं जाणलं. मिलच्या गेटजवळ पोचताच सखारामने आपली सायकल गेट शेजारी उभी केली आणि सायकल लॉक करून किल्ली खिशात टाकत सखाराम उद्गारला, "ए शिंदे, असा चिडत नको जाऊ बाबा. अरे बायकोची तब्येत धड नव्हती. डबा बनवायला टाइम झाला म्हणून थोडा लेट आलो बघ." त्यावर शिंदे म्हणाला, "अरे तुला काय वाटलं मी तुझ्यावर चिडलो होय? तसं नाही र. तो मागच्या बाजूच्या मिलमधला धनाजी नाही का? मी यंतो सकाळी सोबतच आलो होतो. तो सांगत होता की 2 दिवसामागं आणखी एक मौत झाली या भागात. तुला ठाव हाय नव? 4 महिन्यामागं याच मिलच्या रात्रपाळीचा वॉचमन पण बेपत्ता झाला होता. तेचाच विचार करत बसलो होतो मी. बरं चल, लय टाइम झाला आता, निघतो मी. पण तू जरा सावधच राहा बाबा," असे म्हणत शिंदेनी आपली सायकल रस्त्यावर घेतली. दुपारचा जेवणाचा रिकामा झालेला डबा सायकलला अडकवून बघता बघता शिंदे दिसेनासा झाला. सखारामने आपला डबा केबिनच्या एका खिळ्याला अडकवला. रात्रीचे 8:30 होत आले होते. त्याला अजूनही भूक लागली नव्हती. त्याने केबिनमधला FM सुरू केला आणि तो चॅनल स्विच करून पाहू लागला. रेडिओवर वेगवेगळी गाणी लागत होती, पण ती त्याच्या आवडीची गाणी नसल्याने तो पुन्हा चॅनल बदलून पाहत होता. इतक्यात एका चॅनलवर त्याच्या आवडीचं जुनं गाणं लागलं. "हां, आता कसं?" सखाराम स्वतःशीच म्हणाला आणि टाळी वाजवत त्या जीर्ण झालेल्या लाकडी खुर्चीवर तो बसला. त्यानं एकवार समोरील रस्त्यावर नजर फिरवली. रस्त्यावरील अंधुक दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात दूरवर चालणारं एक कुत्रं सोडलं तर कुणीही दिसत नव्हतं. सखारामने आपले हातपाय ताणले आणि दोन्ही पाय उचलून समोरच्या टेबलावर ठेवून हात मानेमागे पकडून तो खुर्चीत रेलून बसला. का राखण करत असतील या खंडराची? बघितलं तर लोखंड हाय सगळं. नुसत्या माशा मारत बसावं लागतंय, स्वतःशीच वैतागून सखाराम म्हणाला. त्याच्या बोलण्यात तथ्य होतं. ती मिल गेली 20 वर्षे बंद होती. हीच काय, जवळच्या 3-4 मिलही अशाच बंद अवस्थेत होत्या. त्यामुळे लोकांची ये-जा तर सोडाच, दिवसभरात एक माणूसही मिलच्या आजूबाजूला भटकत नसे. एकतर हा इंडस्ट्रियल एरिया आणि त्यात या सर्व मिल बंद असल्याने रस्त्यावर रहदारी सुद्धा नसायची.
दिवसभर माशा मारत बसण्याशिवाय वॉचमनना कोणतंही काम नसायचं. दिवसा तरीही वेळ जाई, पण पूर्ण रात्र असं भूतासारखं एकटं बसून काढणं महा कठीण काम होतं. सखारामला जरी आता सवय झाली असली तरी कधीतरी तोही वैतागायचा. आजही तो असाच वैतागलेला दिसत होता. आज अंधार काहीसा जास्तच दाटून आल्यासारखा वाटत होता. ही मिल रस्त्याच्या अगदी शेवटी होती. मिल समोर येऊन रस्ता संपत होता. त्यापुढे अर्धा मैल भकास माळरान आणि नंतर एक मोठं तळं होतं. त्या तळ्याच्या एका बाजूस घनदाट जंगल होतं. इंडस्ट्रियल एरियाच्या एका बाजूस काही कॉलनी होत्या. अगदी उच्चभ्रू लोकांच्या टोलेजंग बंगल्यांच्या त्या कॉलनी होत्या. शांतीनगर हा भाग शिक्रापूर शहरापासून, शहराच्या वर्दळीपासून काहीसा तुटक आणि नावाप्रमाणे शांत असलेला भाग होता. त्यामुळेच एकेकाळी बऱ्याच श्रीमंतांनी इथे जमिनी खरेदी केल्या होत्या आणि शांतीनगर नावाने उच्चभ्रू लोकांची एक वस्तीच तयार झाली होती. पण या भागाला लागूनच असणाऱ्या जमिनीवर इंडस्ट्रियल एरिया तयार झाल्याने शांतीनगरची शांतता काहीशी भंग झाली होती. त्यामुळे बऱ्याच उच्चभ्रू लोकांनी आपले बंगले सोडले होते. आता त्या वस्त्यांमध्ये काही मोजक्याच बंगल्यात लोक राहत होते. पण तरीही हा भाग मुख्य शहरापेक्षा आजही शांतच होता. आजही त्या भागाची गणना उच्चभ्रू वस्तीत होत होती. रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. सखारामला आता भुकेची जाणीव होत होती. आपली तंद्री तोडून सखाराम उठला. त्याने खिळ्याला अडकवलेला जेवणाचा डबा खाली टेबलावर ठेवला आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन तो बाहेर गेला. हात धुवून परत आल्यावर त्याने डबा उघडून जेवण केलं. एप्रिल महिना संपायला आठवडा उरला होता. आकाशात विजा चमकू लागल्या होत्या. वळवाच्या पावसाची शक्यता होती. जेवण करून उठलेल्या सखारामने लगबगीने जेवणाचा डबा पाण्याने खंगाळून पुन्हा पिशवीत ठेवला. खुर्चीत बसत समोरील मोठ्या खिडकीतून आकाशाकडे नजर टाकली. ढग चांगलेच दाटून आले होते. पाऊस कधीही यायची शक्यता होती. दाटलेल्या ढगांमुळे रेडिओ खरखर करू लागला होता. त्याने चॅनल पुन्हा ट्यून करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी वैतागून त्याने रेडिओ बंद केला आणि तो खुर्चीत काही वेळ तसाच बसून राहिला. आता हवेत गारवा चांगलाच वाढला होता. जवळच कुठेतरी पाऊस पडला असावा. गारठ्याने सखारामच्या अंगावर एक शिरशिरी आली आणि इतक्यात आतल्या बंद मिलमध्ये खाडकन आवाज आला. या आवाजाने सखाराम दचकला. असा आवाज येण्याचं खरं तर काहीच कारण नव्हतं, कारण कोणी आत असण्याची शक्यता नसल्यातच जमा होती. सखारामने चटकन उठून टॉर्च हातात घेतला आणि केबिनमधून बाहेर येत त्याने मिलचं ते अजस्त्र असं गंजलेलं लोखंडी गेट ताकदीनं सरकवलं आणि आत डोकावत तो आत टॉर्च मारू लागला. आत मिट्ट काळोख होता आणि त्या काळोखामध्ये मिलची ती महाकाय वास्तू एखाद्या राक्षसाप्रमाणे दबा धरून उभी असल्यासारखी वाटत होती. सखाराम काहीसा घाबरतच टॉर्च फिरवत होता आणि अचानक टॉर्चच्या प्रकाशात 2 डोळे चमकले. ते त्याच्या दिशेनेच येत होते. भीतीची एक थंड सणक त्याच्या तळपायापासून मस्तकापर्यंत गेली. तो दचकून काहीसा मागे सरकला. वाऱ्याच्या वेगाने एक कुत्रा गेटमधून बाहेर पडत रस्त्याकडे पळाला. सखारामने सुटकेचा निश्वास सोडला आणि तो परत केबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसला. आता विजांचा गडगडाट वाढला होता. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. सखारामने बटवा काढला आणि हातात तंबाखू मळत तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला. वळवाच्या पावसाला आता सुरुवात झाली होती. त्याच्या पत्र्याच्या केबिनवर पावसाच्या सरी धो धो कोसळत होत्या. पत्र्यावर त्याचा तडतड तडतड असा एकच दणका उठला होता आणि इतक्यात वीज गेली. मघाशी आत आल्यावर टॉर्च नेमका कुठे ठेवला हे सखारामला आठवत नव्हतं. सखाराम अंधारातच समोरील टेबलावर टॉर्च सापडतो का ते चाचपून पाहत होता आणि इतक्यात खिडकी समोरील रस्त्यावर मिट्ट काळोखात 2 लुकलुकणारे डोळे त्याला दिसले. 2 रुपयांच्या नाण्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे ते डोळे खिडकीतून आत सखारामकडेच पाहत होते. मिट्ट काळोखात काहीही दिसत नसलं
तरी ते डोळे साधारणतः 5 फूट उंचीवर चमकत होते. त्यामुळे ते कुत्रं किंवा अन्य कोणतं जनावर असण्याची शक्यताच नव्हती. आणि त्यामुळे सखाराम मनातून भेदरला होता. हा काहीतरी वेगळाच प्रकार वाटतोय हे त्याच्या मनानं जाणलं होतं. आपले डोळे समोरच्या त्या लुकलुकणाऱ्या पांढऱ्या डोळ्यांवर स्थिरावून सखाराम वेगाने टेबलावर तसेच टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टॉर्च शोधत होता. आणि अचानक ते लुकलुकणारे चांदीचे डोळे वाऱ्याच्या वेगाने सखारामच्या केबिनच्या दरवाजाकडे झेपावले. पुढच्याच क्षणी त्या पत्र्याच्या दरवाजाचा धाडकन आवाज आला. बहुधा तो दरवाजा उघडा होता, कारण आडव्या तिडव्या कोसळणाऱ्या वळवाच्या सरी दरवाजातून आत आल्या होत्या. सखारामच्या पाठमोऱ्या अंगावर पाण्याचे तुषार उडाले होते. आपण जे काही पाहिलं ते दरवाजा उघडून आत आलं आहे आणि ते आता आपल्या मागे उभे आहे, ही जाणीव फारच भयानक होती. जाणीव त्या अनामिक चाहुलीची, जाणीव त्या अभद्र संकटाची, जाणीव त्या कर्मदरिद्री पिशाचाची. ती जाणीव सखारामचं काळीज चिरत होती. मागे वळून पाहण्याची सुद्धा त्याची हिंमत होत नव्हती. आणि मागे वळूनही त्या मिट्ट काळोखात त्याला काय दिसणार होतं? त्या अनामिक भीतीच्या दडपणाने सखारामचं काळीज धडधड उडत होतं. त्याच्या शरीरातील सर्व नसांमध्ये रक्ताची सळसळ अचानक वाढली होती. त्याचा श्वास आता अति तीव्र झाला होता. त्याच्या आयुष्यात तो पहिल्यांदाच इतका घाबरला होता, आणि तेही अशा गोष्टीने जी त्याने धड पाहिली सुद्धा नव्हती. दिसले होते ते फक्त ते चांदीचे लुकलुकणारे डोळे. मनाचा हिया करून सखाराम गर्रकन गिरकी घेऊन मागे वळाला आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ते लुकलुकणारे डोळे त्याच्या अगदी जवळच अर्धा फूट अंतरावर होते. एक घाणेरडा दर्पही तिथे सुटला होता. मिट्ट काळोखात ते नेमकं काय आहे हे काही कळत नव्हतं. आणि काय घडतंय हे कळायच्या आतच एक आर्त किंकाळी त्या धोधो कोसळणाऱ्या पावसात विरून गेली. सकाळी 7:45च्या सुमारास शिंदे गाणे गुणगुणत आपल्या सायकलवरून मिलजवळ आला. पण त्याच्या सकाळची सुरुवात अशा एका अभद्राने होणार होती याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मिलजवळ येता सायकलवरून उतरून सायकल उभी करण्यासाठी तो गेटच्या दिशेने जात होता. पण त्याचं लक्ष मात्र केबिनच्या उघड्या दरवाजाकडे होतं. सायकल उभी करून त्याने सहज गेटकडे लक्ष दिलं आणि भीतीने पावले मागे टाकत तो धाडकन चिखलात आदळला. त्या गंजलेल्या गेटच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भाल्यांच्या त्या लोखंडी टोकांमध्ये सखारामचं बिभत्स पार्थिव अडकवलं गेलं होतं. त्याच्या एका डोळ्यातून, मानेतून, अर्धवट तुटलेल्या छातीतून आणि कमरेतून गेटच्या भाल्यांची टोके वर आली होती. ती काहीशी लालसर दिसत होती. त्यावरील रक्त पावसाने धुवून गेलं असलं तरी ते पूर्णतः धुवून गेलं नव्हतं. त्यामुळे ते भाले रक्ताळलेले दिसत होते. सखारामचा गळा चेंधलेला दिसत होता. जणू कुणी त्याच्या नरडीचा वारंवार चावा घेतला असावा. सखारामच्या सबंध छाताडावर ओरबाडण्याच्या खुणा होत्या. छातीचा पिंजरा मधूनच तुटला होता. आतलं एक फुफ्फुस त्यातून बाहेर डोकावत होतं. पण त्याचे ते भेदरलेलं काळीज ते कुठेच दिसत नव्हतं. त्याचं पोटही फाडण्यात आलं होतं. आतल्या आतड्या, कोथळा बाहेर पडून शिल्लक मांसांच्या जोरावर लटकत होता. वाऱ्याबरोबर हेलकावे खात होता. आपण काय पाहिलं हे कळायला शिंदेला थोडासा वेळ लागला. मग चाचपडत तो उठला आणि बोंबलतच थेट मुख्य रस्त्याकडे पळत सुटला. आता आपण जरा शिक्रापूरपासून बाहेर येऊन दुसऱ्या शहरात असलेले सानप यांच्याकडे वळू. साहेब चहा. आणि हो, मोठ्या साहेबांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलंय. गरमागरम चहाचा कप टेबलावर ठेवत सदा म्हणाला. कम्प्युटर स्क्रीनमध्ये गुंतलेले आपले डोके वरती काढत नाकावर आलेला चष्मा वरती सरकवत सानप सदाकडे बघून उद्गारले. काय रे, कसाय सदा? अरे का बोलवलंय साहेबांनी? काही बोलले का? सानप यांनी विचारलं. काय साहेब, चेष्टा करताय का गरीबाची? आता ते काय मला सांगतील का बोलवलं ते? असं म्हणत सदा हसून निघून गेला. सानप साहेब उठले. त्यांनी आपला इन शर्ट नीट केला, केसांवरून हात फिरवला आणि ते ब्रांच मॅनेजर साहेबांच्या केबिनकडे निघाले. गुड मॉर्निंग सानप, कसे आहात? आपल्या लॅपटॉपची स्क्रीन बंद करत ब्रांच मॅनेजर शर्मा उद्गारले. गुड मॉर्निंग सर, मी बरा आहे.
ते सदा म्हणत होता तुम्ही बोलावलं म्हणून, सानप म्हणाले. हो, मीच सांगितलं होतं सदाला तुम्हाला बोलवायला. शिक्रापूर शहरात आपलं नवीन प्रोडक्शन युनिट सुरू झालं आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आता तिथे आपली एक नवीन सेल्स ब्रांच ओपन होत आहे आणि नवीन ब्रांच म्हटल्यावर ब्रांच मॅनेजर पोस्ट आलीच. काहीसे थांबून सानपांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत शर्मा पुढे म्हणाले. कॉंग्रॅच्युलेशन्स सानप, तुमचं प्रमोशन होत आहे. शिक्रापूरच्या नवीन सेल्स ब्रांचचे ब्रांच मॅनेजर म्हणून तुमची नेमणूक होत आहे. मला आजच HR डिपार्टमेंटकडून तसा मेल आला आहे. पुढील 2 दिवसात इथलं काम उरकून तुम्हाला तिथे जॉईन करावं लागेल. 8 दिवस जाऊन तिथे राहण्याची व्यवस्था पहा. त्यानंतर 2-3 दिवस सुट्टी टाकून फॅमिली शिफ्ट करा. ठीक आहे ना? हां सर, थँक्यू, सानप म्हणाले. खरं तर ब्रांच मॅनेजर शर्मांच्या या वाक्याने सानप चाटच पडले होते. त्यांना ह्या सुखद धक्क्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. क्षणभर त्यांना काय बोलावं हेच सुचत नव्हतं. गेली 16 वर्ष ते या कंपनीत काम करत होते. कठोर मेहनतीने सेल्स ऑफिसर पासून आज ते असिस्टंट ब्रांच मॅनेजर पोस्ट पर्यंत पोचले होते आणि आज ते ब्रांच मॅनेजर बनले होते. आनंद तर होताच, त्यांच्या कष्टाचं चीज झालं होतं. पण आता हे शहर सोडावं लागणार होतं. नवीन शहरात पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार होती. पुढील काही दिवस धकाधकीत जाणार होते. काही दिवस तिथे एकट्याने जाऊन हॉटेलवर राहावं लागणार होतं. राहण्याची व्यवस्था पाहून मग फॅमिली शिफ्ट करावी लागणार होती. एखादं चांगलं कॉलेज पाहून मुलाची ऍडमिशन करावी लागणार होती. पण हे सगळं करण्याची सानप यांची तयारी होती, कारण त्यांना पदोन्नती मिळाली होती. आधीच गलेलठ्ठ असणाऱ्या त्यांच्या पगारात काही शून्य वाढणार होते. सानप आज पूर्ण दिवस फारच खुश होते. कधी एकदा घरी जाऊन आपल्या बायकोला आणि मुलाला ही खुशखबरी सांगतोय असं त्यांना वाटत होतं. घरी फोन न करताच प्रत्यक्षात घरी जाऊनच ही गोष्ट सांगावी असं त्यांनी ठरवलं होतं. ऑफिस संपवून ते घरी पोचले आणि त्यांनी घराच्या दरवाजाची बेल वाजवली. सुमित्राबाई हॉलमध्येच बसून जप करत होत्या. सानप साहेबांची घरी येण्याची ही नेहमीची वेळ असल्याने पटकन दरवाजा उघडला पाहिजे. त्यांना उशिरा दरवाजा उघडलेला आवडत नाही हा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला आणि सुमित्राबाईंनी लगबगीनं उठून दरवाजा उघडला. सानप आत शिरताच त्यांनी सुमित्राबाईंच्या हातावर एक पेढा ठेवला आणि हॉलमध्ये येऊन ते सोफ्यावर बसले. सुमित्राबाईंनी काही विचारण्याआधीच त्यांनी बोलायला सुरुवात केली. अगं, ब्रांच मॅनेजर म्हणून माझं प्रमोशन झालं आजच त्या शर्मानं सांगितलं. पण इथल्या ब्रांचला नाही, शिक्रापूरला आमची एक नवीन ब्रांच उघडली आहे ना, तिथे 1-2 दिवसात जावं लागेल. काही दिवस तिथे हॉटेलवर राहून लवकरच फ्लॅट शोधावा लागेल आणि नंतर एखादं पॅकर्स आणि मूव्हर्स बघून सामान शिफ्ट करावं लागेल. एका दमात इतकं सगळं बोलून सानप आपल्या बायकोकडे पाहत तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करू लागले. पण सुमित्राबाई शांतच होत्या. कदाचित त्यांना या गोष्टींची सवयच लागली होती आणि मग काहीसं आठवल्यासारखं त्या बोलू लागल्या. अहो, ते सगळं ठीक आहे, पण आकाशच्या कॉलेजचं काय? या शहरात येऊन आपल्याला 2च वर्ष झाली आहेत. आत्ता कुठे इथल्या कॉलेजमध्ये त्याच्या मित्रमैत्रिणी झाल्या आहेत आणि आता लगेच दुसरीकडे? कसं मॅनेज करेल तो कुणास ठाऊक. काही प्रॉब्लेम नाहीये, होईल सगळं ठीक. आता काय तो लहान नाही, ग्रॅज्युएशनला आहे तो. मी बोलतो त्याच्याशी, सानप म्हणाले. सानप यांनी ठरवलं आहे म्हणजे तसंच होणार हे जणू सुमित्राबाईंना माहीतच होतं. त्यांनी मान डोलावली. पण त्यांना आपल्या मुलाची, आकाशची काळजी वाटत होती. आकाश आता ग्रॅज्युएशन करत होता. लहानपणापासून सतत होणाऱ्या ट्रान्सफर्समुळे तो खरं तर वैतागून गेला होता. इथे या शहरात येऊनही केवळ 2च वर्ष झाली होती आणि आता लगेच ट्रान्सफर. आकाशला कसं समजवावं हा प्रश्न सुमित्राबाईंना पडला होता. सानप साहेबांचा स्वभाव फारच कडक होता. इतके दिवस अधिकार पदावर असल्यानं हुकूम सोडण्याची त्यांना जणू सवयच लागली होती. त्यामुळे घरी सुद्धा ते अगदी तसेच वागत. सुमित्राबाई मूळच्या शांत स्वभावाच्या होत्या, धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांना कलह आवडत नसायचा. त्यांच्या लग्नाला आता जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे त्यांना सानप यांच्या या शिस्तबद्ध आणि काहीशा हेकेखोर स्वभावाची सवय लागली होती. पण आकाश आता मोठा झाला होता. वडिलांच्या बऱ्याच गोष्टी त्याला खटकत होत्या.
पण सुमित्राबाईंमुळेच तो शांत असायचा. खरं तर यात आकाशचा काहीच दोष नव्हता. त्याचं वयच तसं होतं. या वयात माणसाच्या स्वभावाची घडी बसत असते. विचारांचा पाया मजबूत होत जातो. आपलं मत मांडणं आणि त्यावर ठाम राहणं, इच्छेविरुद्धच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेणं, त्याला प्रखर विरोध करणं, ही कोणत्याही तरुण मुलात असणारी लक्षणं आकाशमध्ये सुद्धा होती. त्यामुळे या बापलेकांमध्ये उगाच खटका उडू नये असं सुमित्राबाई यांना वाटत होतं. सायंकाळी आकाश सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता. ही संधी आहे हे ओळखून सानप यांनी आपल्या प्रमोशन आणि ट्रान्सफरबद्दल आकाशला सांगितलं. म्हणजे पुन्हा शिफ्टिंग, पुन्हा माझं कॉलेज बदलणार, आपण कधी सेटल वगैरे होणार आहोत की नाही, काहीसे चिडूनच आकाश म्हणाला. आकाश, तू आता काही लहान राहिलेला नाहीस आणि मी ही संधी सोडू शकत नाही. मी हा जॉब करतोय म्हणूनच आपलं घर चालतंय हे लक्षात ठेव. आणि अशीही तुझी पहिली टर्म आता संपली आहे. मी तिथे पोचल्यावर चांगलं कॉलेज बघतो. पुढच्या टर्मसाठी तिथे ऍडमिशन घेऊ. अरे, मी ब्रांच मॅनेजर झालोय, त्यामुळे सॅलरी सुद्धा वाढणार आहे. उद्या तुला पीजी करायचं असेल तर पैसे नकोत का? जे करतोय ते तुझ्यासाठी करतोय बाळा. पण सानप यांचे शेवटचे शब्द ऐकायला आकाश तिथे नव्हताच. तो उठून तडक आपल्या खोलीमध्ये निघून गेला होता. आकाश, मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी, सानप जवळजवळ ओरडलेच. सुमित्राबाईंनी त्यांना हातानेच शांत राहा, मी बघते असा इशारा केला. आता सानपही चिडून आपल्या खोलीत निघून गेले. सुमित्राबाई काही वेळ हॉलमध्येच बसून राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी आकाशला समजावलं. दुसरा काही पर्याय नाही हे आकाशलाही माहीत होतं. तो नाईलाजानेच तयार झाला. सानप यांनी पुढील 2 दिवसात शिक्रापूरला जाण्यासाठी आपलं रेल्वे तिकीट बुक केलं आणि काहीच दिवसात सानप शिक्रापूरमध्ये दाखल झाले. सानप यांना शिक्रापूरमध्ये दाखल होऊन आता 4 दिवस उलटले होते. कंपनीने त्यांची व्यवस्था एका आलिशान हॉटेलमध्ये केली होती. त्यांच्या कंपनीचं नवीन प्रोडक्शन युनिट शहराच्या बाह्य भागात असलेल्या शांतीनगर इंडस्ट्रीयल एरियामध्ये होतं. प्रोडक्शन प्लांटच्या प्रिमायसेसमध्येच एका बाजूला 3 मजली ब्रांच ऑफिस होतं. पहिल्याच दिवशी ब्रांचमधील सर्वांनी सानप यांचं फार दमदार स्वागत केलं होतं. ब्रांच नवीनच होती, त्यामुळे सानप यांना खूप काम करावं लागणार होतं. पण हे सर्व करण्याची सानप यांची तयारी होती. आता ते ब्रांच मॅनेजर झाले होते. या ब्रांचच्या सेल्सची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. ही नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी कितीही मेहनत करण्याची सानप यांची तयारी होती. आपले दिवसभराचे काम आटपून सायंकाळी 6च्या दरम्यान सानप हॉटेलवर पोचले. फ्रेश होऊन ते थोडा वेळ टीव्ही पाहत बसले होते. इतक्यात प्रॉपर्टी एजंटचा फोन आला. सानपांच्या ऑफिसमधल्या एकाने त्यांना फ्लॅट पाहण्यासाठी त्या एजंटची मदत घ्यायला सांगितलं होतं. आणि तसंही सानप शहरात नवीन होते. त्यांच्या कोणीही ओळखीचं नव्हतं. त्यामुळे एजंट करवीच राहण्याची व्यवस्था शोधणं बरं असा विचार सानपांनी केला होता. तसे मागील 2 दिवसात एजंटने 3-4 फ्लॅट्स दाखवले होते, पण सानप यांना ते पसंत पडले नव्हते. उद्या भेटू, एक बंगला दाखवतो असे म्हणून एजंटने फोन कट केला. सानप यांनी सुमित्राबाईंना फोन केला. हॅलो सुमित्रा, कालही 2-3 फ्लॅट्स पाहिले पण तितकेसे आवडले नाहीत. शहरातल्या अगदी गर्दीच्या ठिकाणी होते. आत्ता थोड्या वेळापूर्वी त्या एजंटचा फोन आला होता. उद्या एक बंगला दाखवतो म्हणतोय, पाहूयात. सवयीप्रमाणे जास्त पाल्हाळ न लावता सानपांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला होता. अहो, पण बंगला म्हटलं तर भाडं सुद्धा जास्त असेल ना, सुमित्राबाईंनी विचारलं. मी बोलून घेतलं एजंटशी, आपल्या बजेटमध्ये बसेल म्हणतोय तो, बघूयात. चल, उद्या फोन करतो असे म्हणून सानप यांनी फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सानप लवकरच तयार होऊन ऑफिसला गेले. भरभर ऑफिसची कामे संपवून सायंकाळी 4 वाजताच ते ऑफिसमधून बाहेर पडले. आधीच ठरल्याप्रमाणे कंपनीच्या गेटसमोरच्या इराणी हॉटेलमध्ये एजंट त्यांचीच वाट पाहत थांबला होता. सानप यांना पाहून एजंटने स्मितहास्य केलं आणि चहा घेण्याचा आग्रह केला आणि चहा घेऊन ते बाहेर पडले. एजंटच्या बोलण्यावरून सानप यांना कळालं की तो बंगला इथे जवळच शांतीनगर भागात आहे. सानप यांच्या कंपनीपासून अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शांतीनगर सोसायटीमध्ये तो बंगला होता.
एजंटच्या कारमधून ते 2-3 मिनिटातच त्या बंगल्यापाशी पोचले. दोन्ही बाजूने मोठमोठे 20-25 बंगले आणि मधून जाणारा प्रशस्त रस्ता असे त्या सोसायटीचे स्वरूप होते. मुख्य रस्त्यापासून सोसायटीत येणारा हमरस्ता अंदाजे 1.25 किलोमीटर लांबीचा होता. तो रस्ता पुढे सोसायटीच्या टोकाशी संपत होता. त्यापुढे अंदाजे अर्धा मैल माळरान आणि त्यापुढे एक मोठं तळं होतं. गाडी आता बंगल्यासमोर उभी होती. बंगल्याच्या गेटच्या बाजूच्या भिंतीवर संगमरवरात बन्सल व्हिला असं नाव कोरलेली एक पाटी दिसत होती. बंगला चांगला 5-1 गुंठे जागेत बांधला होता. दुरून तो एका प्रशस्त राजवाड्यासारखा भासत होता. एजंटनं गेट उघडलं आणि ते दोघे आत शिरत असताना एक व्यक्ती धावतच तिथे आला. अस्ताव्यस्त वाढलेले केस, अकराळ विकराळ वाढलेली दाढी, मळकट आणि फाटके कपडे, पायात वेगवेगळ्या रंगाच्या चपला आणि बरेच दिवस अंघोळ न केल्याने येणारा एक घाणेरडा वास असा त्याचा अवतार होता. एकंदरीत तो एक मनोरुग्ण आहे हे स्पष्ट दिसून येत होतं. विचित्र हातवारे करत तो व्यक्ती असंबद्ध काहीतरी बडबडत होता. काळोख नको, काळोख नको, उजेड, उजेड करा. ते येतं काळोखात, ते येतं, उजेड पाहिजे, उजेड करा, उजेड करा. तसे एजंटने त्याला हुसकावून लावलं. तसे तो वेडा बंगल्याच्या समोरच रस्त्यापलीकडे असलेल्या एका छोट्याशा मंदिरासमोर जाऊन बडबडत बसला. सानप एजंटसोबत बंगल्यामध्ये शिरले. बंगल्याच्या समोर 1 गुंठ्यात लॉन पसरलं होतं. त्याच्या मध्यभागी एक छोटंसं कारंजं होतं, पण ते बंद होतं. एका बाजूला पार्किंग शेड होती. एजंटने मुख्य दरवाजा उघडला. आता ते बंगल्याच्या हॉलमध्ये प्रविष्ट झाले. हॉलही फारच प्रशस्त होता. सोफा सेट, मध्यभागी एक संगमरवरी टिपॉय, एका बाजूला पुस्तकांनी भरलेलं कपाट, टीव्ही कॅबिनेट, त्याचबरोबर निरनिराळ्या शोभेच्या वस्तूंनी हॉल अगदी उठून दिसत होता. हॉलला लागूनच कॉमन टॉयलेट बाथरूम, नंतर किचन आणि शेजारी 2 प्रशस्त बेडरूम्स होत्या. हॉलमध्ये असलेल्या जिन्यावरून एजंट सानपांना वरच्या मजल्यावर घेऊन गेला. वरच्या मजल्यावर 3 प्रशस्त बेडरूम्स आणि एक स्टोअर रूम होती. वरती असणाऱ्या 3 बेडरूम्सपैकी 2 बेडरूम्सना गॅलऱ्या होत्या. पहिल्या मजल्यावरील पोर्चमधून वर जाणारा जिना टेरेसकडे जात होता. बंगला वापरात नसल्यामुळे सगळीकडे धुळीचं साम्राज्य होतं. पूर्ण बंगला साफ करण्याची गरज होती. बंगला बाहेरून जितका प्रशस्त वाटत होता त्याहूनही तो आतून प्रशस्त आणि दिमाखदार होता. तो एक फुल्ली फर्निश्ड बंगला होता. सर्व बेडरूम्सना आणि हॉललाही एअर कंडिशनर होतं. सानपांना बंगला आवडला असला तरी याचं भाडं सुद्धा तितकंच जास्त असेल असा त्यांचा समज होता. सर्व बंगला पाहून झाल्यावर ते दोघे हॉलमधील सोफ्यावर येऊन बसले आणि एजंटने बंगल्याच्या मालकाबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली. शहरातील एक नामांकित हिरे व्यापारी कुंवरलाल बन्सल यांच्या मालकीचा तो बंगला होता. पण गेली 8 वर्षे बन्सल कुटुंबीय लंडनमध्ये स्थायिक होते. तेव्हापासून हा बंगला रिकामाच असायचा. पण बंदिस्त राहिल्यामुळे घराची निगा राखली जात नव्हती आणि त्यामुळेच त्यांनी हा बंगला गेली 2-2.5 वर्षांपासून भाड्यानं द्यायला सुरुवात केली होती. भाड्यातून जास्त पैसे मिळावेत अशी त्यांची अपेक्षा नव्हती. त्यापेक्षा इथे राहणाऱ्या लोकांनी घराची व्यवस्थित निगा राखावी हीच त्यांची माफक अपेक्षा होती. एजंटने बंगल्याचं भाडं 17,000 सांगितलं. सानप यांना ही अपेक्षाच नव्हती. या बंगल्याला किमान 30,000 भाडं असेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे 17,000 भाडं ऐकल्यावर सानप खूपच खुश झाले. पण आपला आनंद चेहऱ्यावर येऊ न देता त्यांनी एजंटशी बार्गेन करायला सुरुवात केली. पुढील 10 मिनिटाच्या चर्चेनंतर शेवटी 15,000 भाड्यामध्ये डील डन झालं. एजंटने सानप यांना हॉटेलवर सोडलं. सानप यांनी लगेच डिपॉझिट म्हणून ठरलेला 50,000चा चेक एजंटकडे देऊन टाकला. भाडे करार आणि इतर गोष्टी दुसऱ्या दिवशी करण्याचं ठरवून एजंट निघून गेला. सानप फारच खुश झाले होते. 15,000मध्ये त्यांना एक प्रशस्त बंगला मिळाला होता आणि तो सुद्धा फुल्ली फर्निश्ड आणि ऑफिसपासून अगदी 1.5 किलोमीटर अंतरावर. सोसायटी सुद्धा तशी छानच होती. सानप यांच्या दृष्टीने फारच स्वस्तात हे डील झालं होतं. सानप यांनी लागलीच आपल्या शहरातील एका पॅकर्स अँड मूव्हर्सला फोन करून शिफ्टिंगसाठी 2 दिवसांनंतरचा दिवस ठरवला.
सगळं काही ठरलं आहे याची खात्री झाल्यावर सानप यांनी सुमित्राबाईंना फोन केला. त्यांना बंगल्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली आणि 2च दिवसात शिफ्टिंग करणार असल्यानं तयारीला लागायला सांगितलं. सायंकाळचे 5 वाजत आले होते. एक आलिशान गाडी मुख्य रस्त्यावरून शांतीनगरच्या हमरस्त्याला वळण घेत आत आली. बन्सल व्हिलाच्या समोरच येऊन ती गाडी थांबली. आतून एक 70 पार केलेले गृहस्थ खाली उतरले. पूर्ण पिकलेले पांढरे केस, छातीपर्यंत वाढलेली पांढरी दाढी, कपाळावर अष्टगंध, गळ्यात रुद्राक्ष माळ, अंगावर फिकट केसरी रंगाचा खादी सदरा आणि शुभ्र धोतर. एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व विलक्षण तेजोमय वाटत होतं. त्या वृद्ध व्यक्तीपाठोपाठ 2 तरुण व्यक्ती सुद्धा उतरल्या. त्यातल्या एकाने पॅन्ट शर्ट घातला होता आणि दुसरी व्यक्ती सदरा आणि धोत्रामध्ये होती. जणू काही त्या 2 व्यक्ती त्या वृद्ध व्यक्तीचे शिष्य असावेत असंच वाटत होतं. ती वृद्ध व्यक्ती फुले गुरुजी होते. त्यांच्या हातात एक मिठाईचा बॉक्स होता. गाडीतून उतरताच त्यांची नजर भिरभिरत होती, कुणाला तरी शोधत होती. इतक्यात बाजूला असलेल्या त्या 10 फुटी छोटेखानी मंदिराकडे त्यांची नजर गेली. त्या मंदिरासमोर तो वेडा माणूस झोपला होता. त्याला पाहून गुरुजींचा चेहरा प्रसन्न झाला. गुरुजी त्याच्याकडे सरसावले. गाडीच्या आवाजाने तो वेडा किंचित जागा झाला. त्याने झोपलेल्या अवस्थेत थोडीशी मान वर करून पाहिलं. फुले गुरुजींना येताना पाहताच त्याचा चेहरा खुलला. तो चटकन उठून बसला. गुरुजी त्याच्या जवळ पोहोचेपर्यंत तो उठून उभा राहिला होता. गुरुजींनी मिठाईचा बॉक्स त्याच्या हातात दिला. तो गुरुजींकडे पाहून विचित्र हसला आणि मिठाईचा बॉक्स उघडून आधाशासारखा ती मिठाई खाऊ लागला. गुरुजींनी त्याला हातानेच इशारा केला. तसे तो मिठाईचा बॉक्स हातात घेऊन मिठाई खात तो गुरुजींसोबत तळ्याच्या दिशेने चालू लागला. गुरुजींसोबत तो वेडा तळ्याकडे जाऊन अर्धा तास होऊन गेला होता. त्यांचा शिष्य आणि सेवक तिथेच गाडीजवळ थांबून त्यांची वाट पाहत होते. जवळजवळ पाऊण तासांनी गुरुजी त्या वेड्यासोबत परत आले. पण गुरुजींची मुद्रा प्रसन्न नव्हती. त्यांना जे हवं होतं ते त्यांना गवसलं नव्हतं. तो वेडा बडबड करत मंदिरासमोर जाऊन बसला. गुरुजी निराश होऊन गाडीत बसले आणि गाडी तिथून निघून गेली. शनिवारी सानप शिक्रापूरवरून परत आले. आधीच ठरवल्याप्रमाणे आज पॅकर्स अँड मूव्हर्स येणार होते. घरातील महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक सामान, काही पर्सनल वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती, चांदीची काही भांडी अशा सामानांची कालच बांधाबांध झाली होती. सकाळी 11च्या सुमारास पॅकर्स अँड मूव्हर्सची गाडी आली. 6 लोक हातात मोठ्या पुठ्ठ्याचे रोल, पुठ्ठ्याची मोठी खोकी, सेलोटेप, प्लॅस्टिक रॅपिंग रोल असं काही बाही घेऊन भराभर फ्लॅटमध्ये शिरले. बघता बघता त्यांनी सर्व घराचा ताबा घेतला. पुढच्या 2 तासात सर्व सामान वेगवेगळ्या खोक्यांमध्ये भरून त्यावर किचन, हॉल, क्रोकरी, पुस्तके असे लेबलिंग करून ते सामान पटापट एका मोठ्या ट्रकमध्ये भरण्यास त्यांनी सुरुवात केली. 2:30 वाजता सानप यांच्या हातात सर्व सामानाची यादी असलेली एक प्रत देऊन तसेच ठरलेल्या रकमेमधील अर्धे पैसे घेऊन गाडी शिक्रापूरकडे रवाना झाली. सानप यांनी आकाशच्या मदतीने आपले पर्सनल सामान आधीच आपल्या गाडीच्या ट्रंकमध्ये भरून ठेवले होते. सानप यांनी आल्या दिवशीच ते आत्ता राहत असलेल्या फ्लॅट ओनरकडून आपलं डिपॉझिट परत घेतलं होतं. त्यामुळे आता काहीही काम शिल्लक नव्हतं. ते तिघे सुद्धा घरातून बाहेर पडले. फ्लॅट लॉक करून मालकांनी सांगितल्याप्रमाणे किल्ली शेजाऱ्यांकडे ठेवून ते शिक्रापूरकडे जायला निघाले. जवळजवळ 5 तासांचा प्रवास करून अखेर सानप आणि कुटुंबीय शिक्रापूरमधील शांतीनगर भागात पोचले. उशीर होणार हे आधीच माहीत असल्याने ते शहरातूनच जेवण करून शांतीनगरमध्ये आले होते. सानप यांनी बंगल्याचं गेट उघडून गाडी आत घेतली. येण्यापूर्वी फोन करून सांगितल्याने एजंटने बंगल्यातील सर्व लाईट्स चालू करून घेतले होते. तसेच एजंटने पाण्याचे जार, दूध असं काही सामान सुद्धा आणून ठेवलं होतं. घरचं सामान घेऊन येणारी गाडी 9:30 पर्यंत पोचणार होती. सानपांना तसा फोनही आला होता. एजंटने दिलेल्या शब्दाप्रमाणे बंगला अगदी स्वच्छ करून ठेवला होता. सुमित्राबाई आणि आकाशने पुढील 10 मिनिटात पूर्ण बंगला फिरून पाहिला. हॉलच्या शेजारीच एक छानसं देवघर असल्याने सुमित्राबाई खुश झाल्या.
त्यांनी पुढील 5 मिनिटात आपल्या सोबत आणलेल्या देवमूर्ती, पूजेचं सामान, निरांजन, समई इत्यादी ठेवून देवघर तयार केलं. सानप पॅकर्स अँड मूव्हर्सवाल्यांना कॉल करून ते कुठपर्यंत पोचलेत याचे अपडेट्स घेत होते. आकाश आता वरच्या मजल्यावर पोचला होता. तिथली प्रत्येक बेडरूम चेक करून झाल्यावर त्याने बंगल्याच्या समोरील भागातील तळ्याकडच्या बाजूला असणारी रूम निवडली. त्या रूममध्ये एक बेड, एक 2 सीटर सोफा, टेबल आणि वॉर्डरोब होतं. त्या रूमला समोरच्या रस्त्याकडील बाजूस आणि तळ्याकडील बाजूस अशा 2 गॅलरी होत्या. रात्री 9:15च्या दरम्यान सामानाची गाडी पोचली. पुढील अर्ध्या तासात सर्व सामान उतरवून गाडी निघूनही गेली. सानप यांनी सर्व सामान लिस्टप्रमाणे चेक करून उतरवलं होतं. आता 10:30 वाजत आले होते. दिवसभराच्या प्रवासाने कंटाळलेले ते तिघेही झोपण्याच्या तयारीत होते. सुमित्राबाईंनी त्यांच्यासाठी देवघराशेजारी असलेली एक प्रशस्त बेडरूम निवडली होती. आकाश तर केव्हाच त्यांचा निरोप घेऊन वरच्या मजल्यावरील आपल्या रूममध्ये निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या किरणांनी आकाशला जाग आली. सकाळचे 8:30 वाजून गेले होते. तो कसाबसा उठला. ब्रश आणि बाकी सोपस्कर पार पाडून अंगातला आळस तसाच घेऊन तो जिना उतरून खाली आला. सुमित्राबाई आणि सानपांनी पहाटेपासूनच सामानाची खोकी उघडून सामान लावायला सुरुवात केली होती. आकाशला पाहता सुमित्राबाईंनी हसून त्याचं स्वागत केलं आणि त्या किचनकडे गेल्या. पुढच्या 5 मिनिटात त्या आकाशसाठी कॉफी घेऊन आल्या. कॉफी घेऊन आकाश उठला आणि त्यानेही सामान लावायला सुरुवात केली. दुपारी 1 वाजेपर्यंत अगदीच गरजेचं असलेलं सर्व सामान लावून झालं होतं. 2-3 बॉक्स अजूनही शिल्लक होते, पण ते नंतरही लावता येतील असं सुमित्राबाईंनी सांगितलं. सानप यांनी दुपारचं जेवण हॉटेलवरूनच मागवलं होतं. जेवण केल्यावर सानप हॉलमधील दिवाणावर लोळत पडले. सुमित्राबाई खोलीत जाऊन थोडा वेळ झोपी गेल्या. आकाश मात्र आपल्या रूममध्ये जाऊन मोबाईलवर टाइमपास करत बसला. सायंकाळी 5च्या सुमारास आकाश चहा घेऊन थोडा फ्रेश झाला आणि तो घराबाहेर पडला. सूर्याच्या लख्ख प्रकाशात बाहेर पडून तो पहिल्यांदाच हा बंगला बाहेरून पाहत होता. बंगला बाहेरून फारच सुरेख दिसत होता. गेटमधून बाहेर रस्त्यावर आल्यावर त्याला समोरच एक छोटं मंदिर दिसलं. ते एक शिवमंदिर होतं. त्या छोट्याशा मंदिराच्या कट्ट्यावर एक माणूस झोपलेला त्याला दिसला. आकाशने नकळत मंदिरापुढे उभे राहून हात जोडले. मुख्य रस्त्याच्या विरुद्ध दिशेस कॉलनीचा रोड संपल्यानंतर असणारं माळरान त्याला दिसलं. सहज चक्कर मारावी म्हणून तो त्या दिशेने वळाला आणि चालू लागला. चालता चालता तो दोन्ही बाजूला असणारे टुमदार बंगले निहाळत होता. सर्वच बंगले फार प्रशस्त आणि आलिशान वाटत होते. पण बऱ्याच बंगल्यांमध्ये आता लोक राहायला नव्हते, कारण बऱ्याच बंगल्यांच्या गेटसमोर खूपच कचरा जमा झाला होता. गेट सुद्धा गंजलेल्या अवस्थेत होते. काही तुरळक बंगल्यांमध्येच लोक राहत असावीत, आकाशने अंदाज बांधला. एक वृद्ध आजोबा रस्त्यावरून फेऱ्या मारत असताना त्यानं पाहिलं. अंदाजे 70 पार केलेले ते आजोबा ज्या पेहरावात वावरत होते त्यावरून ते याच सोसायटीतील असावेत आणि ही सायंकाळची फेरी म्हणजे त्यांच्या दिनक्रमाचा एक भाग होता हे स्पष्ट होतं. आकाश आता रस्ता संपून माळ्यावरती आला होता. समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण तळ्याकडे पाहून तो फारच खुश झाला. काहीसा धावतच तो त्या तळ्याकडे निघाला. ते तळं फारच विस्तीर्ण वाटत होतं. तळ्याच्या एका बाजूला घनदाट जंगल होतं. आकाश सरळ जाऊन त्या तळ्याच्या पाण्यात शिरला. गुडघाभर पाण्यात उभा राहून तो मावळतीला जाणारा सूर्य पाहू लागला. थंडगार पाण्याच्या स्पर्शाने आकाशचं सारं अंग शहारलं. मग तो काही वेळ काठावर असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाखाली एका खडकावर मस्त फतकल मांडून बसला. वरती सारं आभाळ जणू शेंदूर उधळल्यासारखं वाटत होतं. घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांनी एकच किलबिलाट सुरू केला होता. पाखरांचे थवेच्या थवे आकाशात जणू लेझीम खेळत होते. तळ्याचा काठ फारच निर्जन होता. एवढं छान ठिकाण असूनही इथे लोक का येत नसावीत, हा एकच प्रश्न नकळत आकाशच्या मनात डोकावला. आता आकाशातला तो लाल गोळा क्षितिजा पलीकडे लुप्त होऊन एक किंचित लालसर किनार उरली होती. वातावरणात थंडी जाणवू लागली होती. आकाश भानावर आला. त्याने मोबाईलमध्ये पाहिलं.
बापरे, 7:30 झाले, घरी निघायला हवं, असं स्वतःशी स्फुटपुटत आकाश घराकडे चालू लागला. एव्हाना रातकिड्यांनी आपली मैफिल सजवली होती. त्यांचा तो चिरपरिचित स्वर कानात घुमू लागला होता. आकाश झपझप पावले उचलत होता आणि मागील मिट्ट काळोखात दूरवर ते 2 चंदेरी डोळे लुकलुकत होते. ते आकाशच्या मागावर होते, पण त्याला याची तसूभरही कल्पना नव्हती. मुळात त्याचं लक्षच नव्हतं. तो मोबाईल बघत आपल्या तालात चालला होता. ते लुकलुकते अभद्र डोळे झरझर चालणाऱ्या आकाशवरच खेळले होते. अंतर कमी कमी होत होतं, तसं ते अभद्र चेकाळत होतं. शिकाऱ्याने सावज हेरलं होतं. सावज बेसावध होतं आणि बेसावध सावज म्हणजे शिकारीची खात्री. म्हणूनच ते चांदीचे डोळे वेगाने लुकलुकत सावजाकडे सरकत होते. आकाश आता माळरान सोडून सोसायटीच्या रस्त्याला लागण्यास 20 मीटर अंतर बाकी होतं आणि ते पाहून त्या अभद्राने त्याचा वेग वाढवला. आकाश आता कोणत्याही क्षणी रस्त्याला लागणार होता. पुढे त्या रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश पसरला होता. सावज हातातून निसटून जाऊ शकतं हे त्या अभद्राने जाणलं होतं, कारण पुढे रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश पडला होता आणि प्रकाशात ते अभद्र येऊ शकत नव्हतं. प्रकाश त्याला वर्ज्य होता. लख उजेडात जे चांगलं, पवित्र आणि दैवी असतं तेच टिकू शकतं. काळोखात जन्मलेले, देवतांनी पाताळात धाडलेले, मानवी जीवनाचा हव्यास धरणारे ते कर्मदरिद्री जीव प्रकाशात कसे काय येणार? त्यांची ती जागाच नव्हती. आणि असंच एक कर्मदरिद्री त्या काळोखातून आकाशकडे झेपावत होतं. मित्रांनो, पहिला भाग समाप्त झाला आहे. कथेचा दुसरा भाग हा व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल. त्यावर क्लिक करावे, तसे दुसऱ्या भागाला सुरुवात होईल. धन्यवाद.